नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा किंवा या वर्षभरात ते पाय उतार होतील अशा पद्धतीच्या अनेक इच्छा हे भारतातले विरोधी पक्ष बाळगून आहेत. त्यामुळे आपल्याला मध्ये मध्ये त्यांच्याकडून अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळतात की लवकरच मोदी जे आहेत ते पाय उतार होतील, लवकरच ते राजीनामा देतील, नवीन कोणतरी पंतप्रधान होईल. मागच्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की लवकरच मराठी पंतप्रधान होणार आहे. अर्थात ते काही झालं नाही. त्यामुळे हे स्वप्न जे आहेत ते विरोधी पक्ष रोज बघत असतात, रोज त्यावर व्यक्त होत असतात आणि कधीतरी मोदी जे आहेत ते पाय उतार होतील अशा पद्धतीची इच्छा ते व्यक्त करत असतात. पण तिथे पंतप्रधान म्हणून बसणार कोण हे मात्र कोणीच सांगत नाही आणि कोणाची तशी इच्छा आहे हेही सांगायला ते तयार नाही आहेत. पण ही रोजची इच्छा जी आहे ती व्यक्त केली जाते. आता ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टारमर यांनी राजीनामा दिला. अर्थात तिकडची कारणं वेगळी आहेत. ते ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्या लेबर पार्टीकडून त्यांच्याबद्दल अविश्वास व्यक्त करण्यात आला. एक प्रकारे पुढच्या निवडणुकीत स्टारमर हे काही आपल्या पक्षाचं नेतृत्व करू शकणार नाहीत असं बहुसंख्येतल्या सदस्यांना वाटतं त्यांच्या पक्षातल्या, आणि त्यामुळे त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे. आणि तिकडे त्या पद्धतीने चालत असतं. जर तुमच्या पाठीशी बहुमत असेल तुमच्या पक्षाचं तर त्या ठिकाणी तुम्ही पंतप्रधानपदी राहू शकता. आणि असे काही पंतप्रधान जे आहेत ते अनेक वर्ष पंतप्रधान म्हणून राहिलेले आहेत. एका पंतप्रधानाने 20 वर्षांचा कार्यकाळ निभावलेला आहे तिकडे. पण अशा पद्धतीने स्टारमर यांनी राजीनामा दिला. आता या निमित्ताने चर्चा सुरू झाली आणि अशी काही माहिती समोर आली की काही असे देश आहेत की ज्यांचे या सगळ्या कार्यकाळामध्ये, म्हणजे नरेंद्र मोदींचा कार्यकाळ आता 12 वर्षांचा झालेला आहे, या 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये कोणकोणत्या देशांमध्ये पंतप्रधान बदलले गेले आणि किती प्रमाणात बदलले गेले याची काही माहिती, म्हणजे एक प्रकारे रोचक माहिती आपण म्हणू शकतो, ती समोर आली. आणि त्याच्यामध्ये जर ब्रिटनचाच उल्लेख करायचा झाला तर ब्रिटनचे आत्तापर्यंत या 12 वर्षांमध्ये, म्हणजे नरेंद्र मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये जवळपास 6 पंतप्रधान जे आहेत ते बदललेले आहेत. आणि आत्ता जर नवीन जो काही पंतप्रधान येणार तो 7वा पंतप्रधान असेल. म्हणजे अर्थात तिकडची कारणं वेगळी आहेत. तिकडे पंतप्रधान जे आहेत ते जे मी मगाशी सांगितले त्या पद्धतीने त्यांच्या पाठीशी बहुमत असेल, पाठिंबा असेल तर ते पंतप्रधानपदी राहू शकतात, अन्यथा त्यांना जावं लागतं. तर तशा प्रकारे तिथे आत्तापर्यंत 6 पंतप्रधान बदलले गेले 12 वर्षामध्ये. तशाच पद्धतीने अमेरिकेत पाहायचं आलं तर 4 पंतप्रधान किंवा तिकडचे राष्ट्रप्रमुख, तिकडे पंतप्रधान नाही आहे पण राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष हे 4 बदलले गेलेले आहेत. त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. त्यानंतर पाकिस्तानसारखा जो आपला शेजारी देश आहे, या शेजारी देशाचं जर पाहिलं तर तिकडे या 12 वर्षांमध्ये जवळपास 7 पंतप्रधान बदलले आहेत. आता शहबाज शरीफ हे पंतप्रधान आहेत, पण असे 7 पंतप्रधान तिकडे बदलले गेले. फ्रान्समध्ये सुद्धा 3 राष्ट्रप्रमुख जे आहेत ते बदलले गेलेले आहेत या 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये. म्हणजे अशा प्रकारे या देशांमध्ये इतक्या वेळा पंतप्रधान बदलले गेले किंवा राष्ट्रप्रमुख बदलले गेले. त्यांच्या कदाचित तिकडे पाठिंबा नसेल म्हणून बदलले गेले, निवडणुकीमुळे बदलले गेले, असं अनेक प्रकार जे आहेत ते तिथे झालेले आहेत आणि त्यातून हे सगळे बदल तिकडे घडले. पण 12 वर्ष नरेंद्र मोदी मात्र पंतप्रधान आहेत आणि इकडे ते पंतप्रधान आहेत म्हणजे इकडे निवडून आलेले आहेत. इकडच्या जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे तिसऱ्यांदा पुन्हा. 2014मध्ये ते पहिले पंतप्रधान झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2024मध्ये ते पंतप्रधान झालेले आहेत. आणि हा नुसता 12 वर्षांचा कार्यकाळ नाही, तर जवाहरलाल नेहरू हे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले होते. त्यांचा जो कार्यकाळ आहे तो सुद्धा मागे टाकून नरेंद्र मोदी आता पुढे गेलेले आहेत. त्यावरनं पण टीका झाली होती की जवाहरलाल नेहरूंची तुलना जी आहे ती करण्याची काय आवश्यकता आहे, काय गरज आहे. पण ती काही नरेंद्र मोदींनी तुलना केलेली नाही. जे काय आहेत ते फॅक्ट्सच आहेत, सत्यच आहे ते की जवाहरलाल नेहरूंनी किती काळ पंतप्रधानपद भूषवलं होतं आणि त्याच्यापेक्षा जास्त कार्यकाळ जो आहे तो मोदींना लाभलेला आहे. एवढाच फरक आहे त्याच्यामधला.
पण या कार्यकाळामध्ये नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा किंवा नरेंद्र मोदी जे आहेत ते योग्य पंतप्रधान नाही आहेत, योग्य नेतृत्व त्यांच्याकडे नाही आहे, हे कुठेही जनतेमधून अशा पद्धतीची प्रतिक्रिया उमटली नाही. तो प्रतिक्रिया उमटवण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष रोज करत असतात. रोज त्यांची इच्छा असते की काहीतरी अराजक माजावं, असंतोष निर्माण व्हावा, जेनझीने आंदोलन करावं, जाळपोळ करावी आणि मोदींना पळवून लावावं. स्वतः राहुल गांधीसुद्धा म्हणत असतात की लाठ्याकाठ्यांनी मोदींना पळवून लावतील, अशी स्वप्न ते बघत असतात. जनता मात्र बघत नाही. त्यामुळे जनतेला नरेंद्र मोदीच पंतप्रधान हवेत हे त्यांनी 3 वेळा दाखवून दिलं जनतेने, आणि त्या पद्धतीने मोदी जे ते पंतप्रधानपदी आहेत. आणि या सगळ्या कार्यकाळामध्ये आपण पाहिलं, आत्ता जे युद्ध झालं इराण आणि अमेरिका, म्हणजे अर्थात आत्ता थांबलं युद्ध, त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहेत, काही अटी शर्ती एकमेकासमोर ठेवण्यात आलेल्या आहेत. पण तुर्तास तरी युद्ध थांबले, तेलाची वाहतूक जी आहे ती सुरळीत झाली असं म्हटलं जाते. आणि या कार्यकाळामध्ये किंवा हा संकट काळ जो होता त्याच्यात सुद्धा आपण पाहिलं, काही काळ तेलाचा प्रश्न निर्माण झाला होता, डिझेलचा प्रश्न निर्माण झाला होता, गॅसचाही प्रश्न निर्माण झाला असं म्हटलं जात होतं. पण प्रत्यक्षामध्ये खूप मोठी समस्या निर्माण झाली नाही. ते कसं संकट जे त्यावर मात करायची, कसं सावरून धरायचं, याचा प्रयत्न मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केला. आणि ते आपण पाहतोय. काही काळ त्या ठिकाणी पेट्रोल पंपांच्या इथे रांगा होत्या सुरुवातीला, जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा. पण त्यानंतर आपण पाहतोय की अशा पद्धतीच्या रांगा लागल्या नाहीत मोठ्या प्रमाणावर. काही ठराविक महाराष्ट्रामधल्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं ते. पण अन्यथा संपूर्ण देशभरात प्रचंड रांगा लागलेल्या आहेत, गॅसचा तुटवडा निर्माण झाला, असं झालं नाही. त्याचं कारण काय की त्या ठिकाणी योग्य पद्धतीने हे सगळं व्यवस्थापन करण्यात आलं, नियंत्रण ठेवण्यात आलं, त्यातून हे शक्य झालं. आणि त्यातून नरेंद्र मोदी हे योग्य पद्धतीने नेतृत्व करतायत यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झालं. करोनाचा केवळा संकट काळ होता हे आपण पाहिलं, संपूर्ण जगावरच संकट होतं ते. आणि अशा कार्यकाळामध्ये सुद्धा आपण तेव्हासुद्धा आपल्या इकडून औषधं अनेक देशांना पुरवली. मृत्यू जे आहेत ते आपल्या इथेही झालेले आहेत, सगळ्या देशांमध्ये मृत्यू झाले. तेव्हा कुठला देश त्यापासून वेगळा राहिला अशातला भाग नाही, सगळीकडे मृत्यू झाले. पण आपल्या इथे जेवढी लोकसंख्या आहे, 1,40,00,000,000 इतकी लोक असतानासुद्धा इथे बऱ्याच प्रमाणामध्ये आपण त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आपली लस तयार केली, ती लस अन्य देशांनासुद्धा दिली. त्यातून लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला. आणि अशा पद्धतीने नरेंद्र मोदींनी हे नेतृत्व करून दाखवलं. म्हणजे अनेक जणांना पोटदुखी आहे की नरेंद्र मोदी नेतृत्वपदी नकोत, पण या सगळ्या काळामध्ये कोणी नेतृत्व केलं असतं हे कोणीच सांगायला तयार नाही, किंवा त्या जागी आपण योग्य नेतृत्व देऊ असं सांगण्याची कोणाची धमक नाही आहे. त्यामुळे जे 12 वर्षांचा जो कार्यकाळ आहे याच्यामध्ये नरेंद्र मोदींनी ते करून दाखवलं. आणि इकडे केवळ भाजपाचे लोक किंवा मोदींचे समर्थक ते म्हणतायत, त्यांचं कौतुक करतायत अशातला भाग नाही. आज जगातले वेगवेगळे नेते, वेगवेगळे देश ते कौतुक करतायत. ट्रम्प रोज कौतुक करतायत. अर्थात ते कौतुक खरं असेल की नाही माहिती नाही, पण तरी त्यांना ते करावं लागतंय. ते कौतुक करताना दुसऱ्या कुठल्या देशातल्या राष्ट्रप्रमुखाचं कौतुक करताना दिसत आहेत का? तसं दिसत नाही आहेत. उलट पाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखांना वाटतंय आपलं कौतुक होतंय, आपण कुठेतरी अमेरिका, चीन, इराण यांच्यानंतर आपलाच नंबर आहे असं त्यांना वाटतंय. पण त्यांचा कसा वापर करून घेतला जातो अमेरिकेकडून हे आपल्याला माहिती आहे. पण अशा परिस्थितीत मोदींचं कौतुक होते. मोदी वेगवेगळ्या देशांमध्ये कशासाठी जात आहेत, इकडे टीका होते, ते सहलीला जात आहेत, पिकनिकला जात आहेत, फिरायला जात आहेत. पण त्या देशांमध्ये जाऊन आपल्या इथे इंधन पुरवठा कसा सुरळीत राहील, कशा प्रकारे या देशांमधले संबंध सुधारतील आणि त्यांच्यामधला व्यापार जो आहे तो वाढेल, त्यातून भारताला परकीय चलन मिळेल, हाच त्याच्यातून विचार पुढे येतोय. आणि हे सगळं दिसतंय आपल्याला समोर. हे काय कुठे लपून राहिलेलं नाही. कोणत्या प्रकारचे करार होत आहेत हे सगळं समोर येतंय बातम्यांमधून. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये हे सगळं चालू आहे. अडचणी आहेत, त्रुटी असू शकतात, पण तरी देखील लोकांचा विश्वास नरेंद्र मोदींवर आहे हे स्पष्ट होतं. पण आपल्या इकडच्या विरोधकांना काय हवंय तर नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा. बांगलादेशमध्ये कसं घडलं, जेनझीने काय करून दाखवलं, तरुणांनी कसं तिकडचं सरकार उलथवून टाकलं, नेपाळमध्ये कसं उलथवून टाकलं, तशी परिस्थिती आपल्या इथे यावी.
अशी खूप इच्छा जी आहे ते आपल्या इकडच्या विरोधकांना आहे. कारण त्यांना नरेंद्र मोदींना पराभूत करता येत नाही. आणि नरेंद्र मोदी हे काही जबरदस्तीने पदावर बसलेले नाहीत, त्यांना निवडून दिलेल्या लोकांनी. त्या लोकशाहीवर सुद्धा विरोधकांचा विश्वास राहिलेला नाही. ते EVMवर आरोप करतायत, निवडणूक आयोगावर आरोप करतायत, कोर्टावर आरोप करतायत. उद्या ते लोकांवरही आरोप करतील की लोकच खोटारडे आहेत, लोकच त्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी निवडून देतात, त्यामुळे लोकच दोषी आहेत, हे सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये ते बोलू शकतील. तेव्हा ही सगळी स्थिती आज आलेली आहे. स्टारमर यांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने हे सगळे आकडे समोर आले. पाकिस्तानचे किती पंतप्रधान बदलले, अमेरिकेचे किती राष्ट्रप्रमुख बदलले, पण मोदी मात्र 12 वर्ष आहेतच स्थिती आणि जनता त्यांच्यावर विश्वास ठेवते, हे त्यातून दिसून येतं. मग आता ज्यांना कोणाला असं वाटतंय किंवा इच्छा आहे की पंतप्रधान बदलला पाहिजे, तर त्यांनी परदेशात जरूर जावं, तिकडचं नागरिकत्व घ्यावं. त्यांनी अमेरिकेचं नागरिकत्व घ्यावं, त्यांनी पाकिस्तानचं नागरिकत्व घ्यावं, बांगलादेशचं घ्यावं, नेपाळचं घ्यावं, ब्रिटनचं नागरिकत्व घ्यावं, ज्यामुळे त्यांना ठराविक काळानंतर पंतप्रधान बदलताना बघायला मिळतील, ज्यांची इच्छा आहे त्यांनी. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल, एक अरुंधती रॉय नावाच्या लेखिका आहेत, घनघोर मोदी विरोधक आहेत. तर मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाल्यानंतर मला वाटतं 2019 मध्ये त्यावेळेला त्या म्हणाल्या होत्या की भारतामध्ये पंतप्रधान पद हे सलग कसं काय राहू शकतं, ते फक्त 5 वर्षासाठीच द्या, 5 वर्षानंतर नवा पंतप्रधान. म्हणजे अशा पद्धतीचे विचार हे विचारवंत मांडतात. कारण का, तर मोदी काही करून घालवा, मग त्यासाठी नियम बदला, 5 वर्षासाठी ठेवा पंतप्रधान, 5 वर्षानंतर नवा कोणतरी करा. आता हे कसं करणार हे काय ते विचारवंत सांगत नाही, त्यांचे विचार हे तेवढ्यापुरते असतात. स्वप्नवत विचार मांडत राहायचे, लोकशाहीवर विश्वास ठेवायचा नाही. तर यातून हे सगळं घडत जातं. त्यामुळे ज्यांना कोणाला नरेंद्र मोदी पंतप्रधान नको आहेत असं खूप इच्छा आहे, खूप वाटतंय, त्यांनी या परदेशात जावं, या वेगवेगळ्या देशांमध्ये नागरिकत्व घ्यावं. तिकडे सतत पंतप्रधान बदलत असतात, जे त्यांना बघण्याचा आनंद मिळवता येईल, एक स्वतःची इच्छा पूर्ण होईल. पण भारतामध्ये काही ते शक्य होणारं नाही आहे. त्यासाठी निवडणुकांमध्ये उतरावं लागेल, मैदानात उतरावं लागेल, प्रचंड मेहनत घ्यावी लागेल, जी भाजपाने आणि त्यांच्यासोबतच्या पक्षांनी घेतली. आणि म्हणून त्यांना लोक निवडून देतात, सातत्याने लोकांमध्ये राहतात, लोकांच्या समस्या जाणून घेतात, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांचं जीवन जे आहे ते कुठेतरी सुलभ करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते तिथे आहेत. त्यामुळे या सगळ्या विरोधकांनी मोदींच्या राजीनाम्याची वाट बघत बसण्यापेक्षा अन्य देशांमध्येच जावं आणि तिकडे हे सतत जे राष्ट्रप्रमुखात बदल होतात, पंतप्रधानांमध्ये बदल होतात, ते बघावेत आणि जो काही आपल्याला आनंद घ्यायचा आहे त्याचा तो घ्यावा. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.